रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे। भाजप या मतदारसंघामधून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे, तर शिवसेनेकडून किरण सामंत हे तयारी करत असतानाच भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू झाली आहे। तर रवींद्र चव्हाण यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून आता महायुतीत वाद पेटण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, काय सांगाल? रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर आता मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचं कळतंय, काय सध्याचे अपडेट्स या संदर्भात मिळत आहेत? नक्कीच मोहिनी, जर का पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी शिवसेनेकडून किरण सामंत तयारी करत असताना त्याच ठिकाणी आता कुठेतरी भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे। रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठांकडून तसे आदेश आले की येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्ही तयारीला लागा, आणि त्याचमुळे कुठेतरी आता ही जी महायुतीमध्ये म्हणजे वादाचा पहिला अंक तळ कोकणातून सुरू झालाय का, आता अशा चर्चेला उधाण आलेलं आहे। कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे। रवींद्र चव्हाण यांना भाजपच्या वरिष्ठांनी येणाऱ्या निवडणुकांसाठी तयारी करायला सांगितलेलं आहे। त्यामुळे आता कुठेतरी येणारी लोकसभा निवडणूक नक्की कोण लढवणार, शिवसेना जिथं किरण सामंत इच्छुक होते की आता रवींद्र चव्हाण, हे पाहणं आता मोहिनी महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी नक्कीच सूरज, तर यामध्ये आता शिंदे गट आणि भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।